बस बसले इथे मी 5-6 महिन्यापासून मी याच्यामध्ये काम करत आहे. कॉलेज वगैरे आणि माझी कोचिंग क्लास आहे ते सांभाळून काम करत आहे. आणि याच्यामध्ये आनंदाची बातमी ही आहे की सगळ्यात प्रथम मी इथे बोलत आहे. याच्या आधी चान्सेस आले पण ते निघून गेलेत. पण हे जे काम करत असताना हे एक खूप आनंददायी काम आहे. आणि कितीही परिश्रम केलेत तरी आता मी ज्या उन्हाळ्यामध्ये सहसा जो बिझनेस एकदम कोलॅप्स असतो, लवकर आयुर्वेदिक औषध घेतल्या जात नाही, त्याच्यामध्ये मी काम केलं आणि 1 स्टार निघून गेला. तो कसा निघून गेला हे माहिती नाही. त्याच्यामध्ये की स्नॅक सीझन मध्ये जर निघू शकतो, आता तो सुरुवात झालेली आहे. मी माझे जे संजय सर, त्यानंतर तळोकार सर, हे जे सगळे लोक होते, तर यांनी ज्यावेळेस समजावून सांगितलं तर त्यावेळेस थोडाफार असं वाटलं, पण समोर करताना जे एक आनंद जो वाटला तो एक खरोखर आहे. आणि सुरुवात जर केली जसं आता सरांनी सांगितलं की माइंडसेटचं सगळं काम आहे. मी माइंडसेट बनवला. पहिले मला असंच वाटलं की लोक घेणार का, कारण की अलग अलग पद्धतीची औषधं घेत आहेत, अलग अलग प्रत्येकाचं माइंडसेट अलग अलग आहेत. त्या माइंडसेटला चेंज करणं सगळ्यात पहिले हेच आपल्याला कौशल्य शिकायचं आहे. जे सरांनी, श्याम पहलवान सरांनी वगैरे सांगितलं की तुम्ही तुमचा माइंडसेट बदलवा, पॉझिटिव्हिटी ठेवा, थिंक पॉझिटिव्हली अँड बिहेव पॉझिटिव्हली. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्ही त्या पॉझिटिव्हली जर तुम्ही ठेवलं, तो व्यक्ती कसाही असो, तो व्यक्ती मी पाहिलं 2 व्यक्तीच्या पाठीमागे मी लागलो नाही, हे घ्या, चांगलं आहे, असं आहे, तसं आहे. त्यांना सगळं हे करताना स्टेटस ठेवलेत. स्टेटस ठेवल्यानंतर 15 दिवसांनी तो व्यक्ती पुन्हा रिटर्न आला की नाही मी औषध घेतो, आणि त्याने घेतलं. घेत असताना सरांनी जे सांगितलेलं प्लॅन दाखवा, प्लॅन शो अप करा. आता मी जसं सरांनी सांगितलं 8-15 दिवसापासून ते पण काम करत आहे की कुठे गेलं प्लॅन शो ऑफ हे दाखवा, कुठं ते कुठे ठेवलं नाहीये. तर हे जर असं काम जर तुम्ही केलं, किंवा जसं मला वाटतं नाही की 20 दिवसात मी, आणि ते माझ्या खाली कोणी जॉईन नाही झालं, मी स्वतःच ते विकलं आणि 20 दिवसामध्ये मी ते स्टार अचिव्हमेंट हे करून टाकले. मी म्हणजे माझी डाऊनलाईन वगैरे कोणी काही नाही आहे, मी स्वतःच ते विकलं. आणि 20 दिवसात लोकांनी जे घेत गेलेत आणि त्याचा रिस्पॉन्सही मिळत गेला. तर ते हे एक फक्त याच्यामध्ये, आणि आपली जी इंडस्ट्री आहे असं वाटले प्रामाणिक आहे, सगळे लोक प्रामाणिक आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. तर ऑनेस्ट जर तुम्ही राहिले तर मला असं कधी असं वाटलं नाहीये कुणी ह्या ग्रुपचं आहे, त्या ग्रुपचं आहे, त्या ग्रुपचं, असं काही वाटलं नाहीये. त्यामुळे एक प्रसन्नता आहे की जे आहे पॉझिटिव्ह आहे. सगळं जे स्वच्छ काम असते, जिथं प्रामाणिकता आहे तिथं देव आहे.